नांदेड जिल्ह्यात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची झालेली बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने रणनीती आखण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। या बैठकीत मोठा निर्णय घेत यंदाच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अधिकृत युती जाहीर केली। आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात दोन्ही आघाड्या एकत्रितपणे आणि मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले। चव्हाण म्हणाले, आम्ही पूर्ण ताकद, तयारी आणि समन्वयाने या निवडणुका लढवणार आहोत। जिल्ह्याच्या हितासाठी ही युती निर्णायक ठरेल। महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि कोणत्या नगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्याचाही आम्ही आज आढावा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे जागेची विभागणी करून येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा कसा कायम राखता येईल या संदर्भातही आम्ही चर्चा केली। त्यामध्ये काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, माननीय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल आणि वंचित आघाडी या सर्वांना समविचारी पक्ष एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी नांदेड जिल्ह्यातल्या आम्ही निवडणुका या ठिकाणी समोर जाणार आहोत। सगळ्यांना ज्ञात आहे की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत घातलेल्या आहेत। 10 तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे। 17 तारीख त्या ठिकाणी अखेरचा दिवस आहे। तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 13 नगरपालिका, 12 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीच्या संदर्भातली निवडणूक आहे। तेव्हा आम्ही सगळ्यांचं आधी ठरल्याप्रमाणे आघाडी आमची स्थापन झालेलीच आहे, राज्य पातळीवर आणि आमच्या स्थानिक पातळीवरती सुद्धा। तेव्हा याच्यामध्ये प्रमुख घटक, प्रमुख पक्ष असलेले आमचे काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांची मिळून आणि वंचितला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी एक आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। तेव्हा कुठल्या नगरपालिकेमध्ये कुठल्या नगराध्यक्षपदासाठी कुठल्या पक्षांनी पुढाकार घ्यावा याच्या संदर्भामध्ये आता चर्चा झाली। नगरसेवकाची जे काही जागा आहे त्या ठिकाणी कुठल्या पक्षांनी कुठली जागा लढवाव्या याच्या संदर्भातला प्राथमिक त्या ठिकाणी चर्चा झाली। साधारणतः सगळ्यांचं सहमती त्या ठिकाणी घडून आलेली आहे। उद्या आम्ही त्या नगराध्यक्ष कोणाला त्या ठिकाणी करते याच्या संदर्भातला अंतिम निर्णय घेऊ। त्याचबरोबर ती नगरसेवक पद याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेऊ। एवढं मात्र निश्चित की येणाऱ्या 2 तारखेला जे होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आघाडी ताकदीनं आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत आणि जास्तीत जास्त नगरपालिकेच्या ठिकाणी नगराध्यक्षपद आणि नगरपालिका आमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्याबद्दलचा आमचा सगळा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे यशस्वी